मित्रांनो, सस्नेह नमस्कार. आज एका विशेष मुलाखतीसाठी आणि विशेष सत्कारासाठी मी तुमच्यासमोर आलेलो आहे. आणि मी तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे पवन सुदाम लोखंडे या तरुणाला, या यशस्वी तरुणाला. मी त्याला यशस्वी म्हणतो आहे, तो त्याला काही अंशी यशस्वी म्हणतो आहे. यश मिळवणं महत्त्वाचं आहे, पण ते कोणत्या परिस्थितीत मिळवलं हे अधिक महत्त्वाचं आहे. विपरीत परिस्थितीमध्ये पवनने यश मिळवलेलं आहे. पवन, नेमकं यश काय मिळवलं सांग बरं आपल्या प्रेक्षकांना. सर, बेसिकली माझं सिलेक्शन एक IBPS थ्रू SBI बँकेत ज्युनियर असोसिएट म्हणून झालं आहे आणि तसंच बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये पण क्लर्क म्हणून झालं आहे आणि RRB PO हा वेटिंगवर आहे. क्या बात आहे, बढिया. तर त्याची मुलाखत घेणार आहे, परंतु त्या मुलाखतीच्या अगोदर तो एका सत्काराच्या लायक झालेला आहे, पात्र झालेला आहे. म्हणून मी त्याचा अगोदर या ठिकाणी मानाची शॉल देऊन त्याचा सत्कार करतो. अभिनंदन आहे तुझं. धन्यवाद सर. मनपूर्वक अभिनंदन तुझं या ठिकाणी करत आहे. आणि यासोबतच राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांच्या विचार आणि कर्तृत्वावरती लिहिलेलं मी पुस्तक आहे राजमाता जिजाऊ, हेही तुला या ठिकाणी सप्रेम भेट देतो. आणि तुझ्या प्रवासाविषयी निश्चितच आपल्या मित्रांना, प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल. हो, नक्कीच. आणि तुझी एक सविस्तर मुलाखत घेतोय. चला मुलाखतीला सुरुवात करूया. अभिनंदन. हो, धन्यवाद सर. पवन, तुझं अभिनंदन केलं, हो, धन्यवाद. तुझा सत्कार केला. हो तर तुझा हा जो निकाल आहे तो निकाल नेमका कधी लागला? सर, जो SBI ज्युनियर असोसिएटचा जो आहे तो 28 फेब्रुवारीला लागला. बरं, ठीक आहे. 28 फेब्रुवारीला म्हणजे नुकताच लागलेला आहे. हो. तुझी पहिली प्रतिक्रिया काय, निकाल आल्याबरोबरची पहिली प्रतिक्रिया? त्यावेळेस ज्यावेळेस निकाल लागला त्यावेळेस मी झोपलेलो होतो, दुपारची म्हणजे वेळेस झोपलेलो होतो. बर. आणि नेमकं जसा रिझल्ट लागला तसं मला कॉल आला समोरून. एक फ्रेंडने कॉल केला, म्हणजे रिझल्ट आला, चेक कर. क्या बात आहे. एवढं तर गॅरंटी होती की हा येणार आहे आपला, कारण की तेवढा कॉन्फिडन्स मी अगोदरच गेन केलेला होता. बढिया. तर ते हात असे थरथर कापत होते की बघू की कसं कसं किंवा दुसऱ्याला सांगू की. पण नंतर म्हटलं नाही, हिंमत करून तर बघावंच लागणार आहे, कारण की आपल्या आयुष्याचा प्रश्न आहे शेवटी, काही झाला तरी. घेतला, रोल नंबर टाईप केला, जसं बघितलं पहिलेच की आलंय, तो आनंद म्हणजे गगनात मावेन असा झाला की आता घरी काय सांगू. एकाच म्हणजे त्याच एका मिनिटामध्ये पुढच्या की पूर्ण 1.5 वर्षाचा असो किंवा 2 वर्षाचा असो, ते लाईफचा पूर्ण फेज आठवला. क्या बात आहे. म्हणजे फ्लॅशबॅकच झाला एक प्रकार. अगदी अगदी, प्रश्नच नाही. म्हणजे जी मेहनत घेतली, जे कष्ट तू उपसलेस, त्या सर्वांचं एकाच वेळेला तुला आठवण झाली, स्मरण झाली. हो सर. आणि त्यामुळे तुझा आनंद गगनात मावेन असा झालेला असणार, हे निश्चितच आहे. तरी पहिली प्रतिक्रिया या हू अमकं डमकं टमकं काही नाही, पहिले सगळ्यात अगोदर तर मला वाटलं होतं की फक्त आईला कळू द्या. क्या बात आहे. की कारण की जिच्यामुळे मी आज इथपर्यंत आलोय, जिच्यामुळे हा संघर्ष संपलाय, बर. भाऊ आई दोघांना म्हणजे पहिले सांगायचं होतं. भाऊला म्हटलं तू कॉल, म्हणजे त्याला कॉल केला तर मम्मीकडे मोबाईल नव्हता. हा. तर भाऊला म्हटलं तू घरी जा म्हटलं एकदा. बर. तर त्याने म्हणजे जसं त्याला कळालं की रिझल्ट लागलाय, तो दुकान बंद करून, भर दिवसा दुकान बंद करून घरी गेला. बर. घरी गेला आणि मम्मीला पहिले सांगितलं. क्या बात आहे. मग जसं मम्मीला कळालं, मग तर सगळं हेच आनंदातच आनंदाच. जिच्यामुळे झाला जीवनाचा स्पर्श, तीच माझ्या जीवनाचा आदर्श. आई वडिलांच्या विषयी आणखी एक असं म्हटलं जातं, ज्याने जाणला बाप म्हणजे बाप, हो ना, हो. ज्याने जाणला बाप त्याने जाणला विठोबा, आणि ज्याने जाणली आई त्याने जाणली रखुमाई. तुझा संघर्ष मला माहीत आहे. मित्रांनो, हा पवन कुठे राहतो? हा पिशोरला राहतो. कोणत्या कॉलनीत राहतो? आमच्याच कॉलनीत राहतो. आणखी कुठे राहतो? तर माझ्या घराशेजारी राहतो. माझ्या घराशेजारी कुठे राहतो? तर भिंतीला भिंत आहे त्याची आणि तेथे तो राहतो. म्हणून जे मी त्याला ओळखतो, त्याचे वडील कैलासवासी सुदाम मामा जाऊन किती वर्ष झालीत? 8 वर्ष झाले. 8 वर्ष झालीत. आणि त्यांनी त्याला वेगवेगळ्या शाळांमध्ये पाठवलं, टाकलं. तर तुझ्या त्या शाळांचा प्रवास अगोदर आपल्या प्रेक्षकांना सांगशील? माझं जे प्रायमरी एज्युकेशन होतं ते 1ली ते 7वी पर्यंत इथल्या पिशोरच्या शाळेत झालं, अंजना सागर विद्या मंदिरमध्ये. छान. आणि तिथून नंतर मला तिथूनच वाटायला लागलं की इथं थोडं एज्युकेशनमध्ये थोडं बदल झाला पाहिजे. आपली कॅपेबिलिटी आहे ती आपण दुसरीकडे कुठंतरी सिद्ध केली पाहिजे. तर मी पप्पांना तसं सांगितलं. त्यांनी न काही विचार करता, दुसऱ्या क्षणाचं न विचारही केला आणि डायरेक्ट म्हणाले की चला आपण दुसरी शाळा बघायला जाऊ. मग जसं म्हणजे राठोड सर आहे, त्यांचा पण मुलगा त्याच शाळेत होता.
तर त्यांनी त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान म्हणून एक नेवासा फाट्यावर शाळा आहे. येस, तिथली अहिल्यानगर recommend केली. संभाजीनगर रोडवरती नेवासा तालुका अहिल्यानगर जिल्ह्यात आहे, तेथे ती आहे. हो सर. कंटिन्यू करशील. तिथून मग मी 7वी ते 9वी पर्यंत CBSE मध्येच जे एज्युकेशन होतं ते तिथं केलं आणि तिथं 9वीला CBSE ॲप्लिकेशन नसल्यामुळे मी 10वीला जैन इंटरनॅशनल स्कूलमध्ये केलं आणि तसंच नंतर मग थोडं कोरोना झाला. कोरोनामध्ये 11वी 12वी अशीच एक्सटर्नल ॲडमिशन असल्यामुळं निघून गेले आणि नंतर यशवंतराव चव्हाण कॉलेज होतं सिल्लोडला, तिथे ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आणि जसं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं तसंच मी ठरवलं की आता बँकिंग किंवा असं जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे बेसिकली तिथं मला अप्लाय करायचं किंवा तिथंच मला काहीतरी करावं लागेल, कारण की घरची परिस्थिती बिकट होती आणि जसं कळायला लागलं की आता याच्यामध्ये चांगला स्कोप आहे, MPSC झाली, UPSC आहे, पण मग यांना कळलं की हे थोडी लॉंग प्रोसेस आहे, याच्यात आपल्याला वेळ जर द्यायचा म्हटलं तर आर्थिक बळ पण लागेल आणि घरचा सपोर्ट तर होताच अगोदरपासूनच. मग एक असंच एक फ्रेंड होता सिनियर, त्यांचं म्हणजे 6 महिन्यामध्ये बँकिंगमध्ये सिलेक्शन झालं होतं, पण जसं मला ते कळलं मी तसं लगेच ठरवलं की आपल्याला बँकिंग करायची. मग त्यांच्या रिकमेंडेशन असं क्लास लावले. शुभम सर अकॅडमी म्हणून संभाजीनगरमध्ये क्लास आहे, तिथं क्लास केले आणि जसं 6 महिन्यामध्ये नंतर ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं तसंच मग सिरियस अभ्यासाला चालू केलं. 2024मध्ये माझे ग्रॅज्युएशन झालं आहे आणि 24 नंतर सिरियस अभ्यास चालू केला होता. मग तोच पहिला रिझल्ट 2026मध्ये फेबमध्ये आला, 28 फेबला. अच्छा, तुझं ग्रॅज्युएशन सिल्लोडला यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात पूर्ण केलं. कोणत्या शाखेतून पदवीधर झाला? BCom मध्ये, म्हणजे कॉमर्समध्ये. आणि 12वी जी क्वालिफाय केली ती पण कॉमर्समध्ये. ती पण म्हणजे सुरुवातीपासून बँकिंग क्षेत्र हे तुझं आवडतं होतं? हो, आवडतं. अकाउंटमध्ये इंटरेस्ट होता? अकाउंटमध्ये इंटरेस्ट होता आणि अकाउंटच्याच कारणाने पुढे याच्यामध्ये थोडंफार. आता 10वीच्या नंतर 3 शाखांचा जर आपण विचार केला तर त्या 3 प्रमुख शाखा कला, विज्ञान आणि वाणिज्य अशा ह्या 3 शाखा आहेत. त्यातील वाणिज्य शाखेला सर्वात कमी विद्यार्थी जातात. हो सर. परंतु मुंबईसारख्या शहरात सर्वात हायेस्ट मेरिट हे सुद्धा वाणिज्य शाखेमध्ये आहे, हेही महत्त्वाचं आहे. तर मुलांना वाणिज्य शाखेविषयी नेमकं काय सांगशील? जर वाणिज्य शाखेबद्दल जर सांगायचं म्हटलं तर फार तर अवेअरनेस नाही आहे आपल्या भागामध्ये असो किंवा खेड्या भागामध्ये असो, कारण की त्यांना असं वाटतं की फक्त कला किंवा सायन्समध्येच जर केलं तर करिअर होऊ शकतं, पण असं काही नाही आहे. ही म्हणजे आता पहिले एक मिथ झालं आहे ते. आणि वाणिज्य शाखेमध्ये पण खूप साऱ्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत, जसं की बँकिंग झालं, चार्टर्ड अकाउंटंट झालं, अशा खूप फायनान्शियल इन्स्टिट्यूटमध्ये असो किंवा अकाउंटंटसाठी असो, जे गव्हर्नमेंटमध्ये पण खूप जागा असतात त्याच्या थ्रू पण म्हणजे कोणालाही जर करायचं म्हटलं तर वाणिज्य शाखेतून खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज असतात. ठीक आहे. आता सायमल्टेनियसली यू हॅव क्रॅक्ड 3 पोस्ट. येस सर. वन belongs to SBI. The other one is Bank of Maharashtra. Bank of Maharashtra. And what about the third one? RRBPO. RRBPO. यातनं what will be your first preference? Which post will you like to join first? Obviously SBI Junior Associate. SBI. अच्छा. SBI is the leading bank across the entire India. आणि त्याच्यामुळे तुझी ती चॉईस असणं हे साहजिक आणि स्वाभाविक आहे. पोस्टचं नाव काय म्हणालास? ज्युनियर असोसिएट. ज्युनियर असोसिएट. आता समजा मला ज्युनियर असोसिएट व्हायचं आहे, तर तुझा मला सल्ला काय असेल? सर, अगोदर तर आपल्याला जी म्हणजे एक्झाम कंडक्ट करणारी जी बॉडी आहे, जसं की IBPS आहे, तर त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे. IBPSचा फुल फॉर्म सांगशील? इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल बँकिंग सिलेक्शन. तर त्याच्या थ्रू आपलं म्हणजे जे एक्झाम होता ते बेसिकली कंडक्ट होता आणि त्यांचा जो एक्झाम पॅटर्न आहे तो स्पर्धा परीक्षांचा ऑलमोस्ट सगळ्या स्पर्धा परीक्षांचा सिमिलरच असतो. असं काही अवघड नसतं आणि एकदम सोपंच असतं. बरं. आणि मला त्याचा खरा खास फायदा म्हटलं तर नवोदयचं वगैरे जे एक्झाम असायच्या लहानपणीच्या, जे 4थीमध्ये स्कॉलरशिप असतात, 8वीमध्ये NTSC असते, ह्या स्कॉलरशिप एक्झाम असो किंवा नवोदयची एक्झाम असो, यांच्यामध्ये तो सिलेबस ऑलरेडी कव्हर झालेला होता. अच्छा. तर ही प्रिपरेशन आताची न म्हणता 5वीपासून म्हटलं त्याच्या हरकत नाही. बरं. म्हणजे जे विद्यार्थी आता शालेय शिक्षण घेत आहेत त्यांना सुद्धा हे महत्त्वाचं आहे, किंवा जे आता स्पर्धा परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा पवनचा हा सल्ला अत्यंत महत्त्वपूर्ण मानला पाहिजे की कोणत्याही स्पर्धा परीक्षा असेल तर तुमचा शालेय शिक्षणातील जे विषय आहेत, विशेषतः माझ्या मते विज्ञान, इंग्लिश, मॅथमॅटिक्स. इंग्लिश तर खूप म्हणजे एज आहे डायरेक्ट बँकिंगमध्ये जर म्हटलं तर कोणालाही म्हणा तुम्ही तर सगळं म्हणून इंग्लिश मच. बरं. आणि कोणत्याही शाखेतील पदवीधर असेल तर त्याला ही एक्झाम देता येते, काहीच अडचण नाही असं. गच. त्यानंतर तुम्हाला असं सांगशील की किती एक्झाम्स, किती पेपर्स त्या ठिकाणी होतात?
सर एका वर्षात जवळपास IBPS हे प्रत्येक विभागात वेगवेगळ्या एक्झाम कंडक्ट करतात. जसं की SBI ही स्पेशल इन्स्टिट्यूट झाली. बर ती एक म्हणजे प्रायव्हेट नाही म्हणता, गव्हर्नमेंट एंटिटी असल्या कारणाने ती स्पेशल एक्झाम कंडक्ट करते. अच्छा आणि IBPS थ्रू जे नॅशनलाइज बँक आहे, जे 11 नॅशनलाइज बँक आहे, त्यांची एक स्पेशल एक्झाम होते. आणि RRB मध्ये रिजनल रुरल बँक्स येतात. जसं की महाराष्ट्र ग्रामीण आपल्यामध्ये अगोदर विदर्भ कोकण ग्रामीण बँक पण होती, ती आता महाराष्ट्र ग्रामीण बँकमध्येच मर्ज झाली. तर ह्या 3 वेगवेगळ्या एक्झाम होता आणि ते दरवर्षी होता आणि वॅकन्सीज पण असतात त्यांच्यामध्ये खूप साऱ्या. नाही, ज्युनियर असोसिएटची जी पोस्ट काढली त्याला एकच रिटर्न एक्झाम झाली का तुझी? नाही सर, CBT होती, कम्प्युटर बेस्ड टेस्ट. आणि ती 2 होती. एक तर पहिली प्री काढावं लागते, 100 मार्काची प्री असते. त्याच्यामध्ये इंग्लिश 30 मार्कचं वेटेज असतं, कॉन्ट असतं ज्याला आपण मॅथ म्हणून ओळखला जातो, आणि लॉजिकल रिझनिंग ज्याला बुद्धिमत्ता म्हणतात. बर तर यांचं जे असतं ते समजा 35 क्वेश्चन, 20 मिनिटं सेक्शनल टायमिंग असतो. आणि प्रत्येकाचा सेक्शनल टायमिंग वेगवेगळा असतो. जसं आता SBI असो किंवा IBPS असो, यांच्यामध्ये सेक्शनल कधी कधी 40चा असतो, कधी 30चा असतो, असं देतात ते प्रत्येकाचं. एक्झामनुसार व्हॅरी होतं ते. अच्छा छान. आणि म्हणजे एक प्री आहे, एक मेन्स आहे. हो सर. आणि ह्या दोन्ही क्वालिफाय केल्यानंतर प्रत्यक्ष इंटरव्ह्यू आहे का? हो, ते ऑफिसर लेवलला इंटरव्ह्यू असतो. अच्छा. आणि काही ज्या प्रायव्हेट बँके समजा सेमी गव्हर्नमेंट जसं की IDBI बँक आहे, तर ते क्लरिकल लेवलला पण इंटरव्ह्यू कंडक्ट करतात. कर्नाटका बँक झाली, IDBI झाली. खरं तर मी इंग्लिश भाषेचा विद्यार्थी आहे आणि इंग्लिश भाषेचा विद्यार्थी असल्याकारणानं मला विलियम शेक्सपियर यांचं एक कोट महत्त्वाचं वाटतं आणि ते आठवतं आणि ते चपखल या ठिकाणी लागू होतं. विलियम शेक्सपियर असं म्हणतात की काही व्यक्ती जन्मतः महान असतात, काही आपल्या स्वकर्तृत्वावरती ते महानपण खेचून आणतात, तर काहींवरती महानपण लादल्या जातं. इथं मी महानपण म्हणणार नाही, परंतु ही जी पोस्ट आहे ही काही याला जन्मानं मिळालेली नाही किंवा कोणी त्याला ती बहाल केलेली नाही. त्याने त्याच्या त्या क्षमतेवरती ती आजच्या या सिनॅरिओमध्ये मिळवलेली आहे. आणि ते सुद्धा कौन क्या बन गया इससे ज़्यादा महत्वपूर्ण क्या है कि कहाँ से कहाँ गया, कहाँ था और कहाँ आया और क्या कुछ पाया, यह ज़्यादा मायने रखता है, यह बात ज़्यादा महत्वपूर्ण होती है. अगर इस नज़रिए से पवन की इस सक्सेस की तरफ देखा जाए तो यकीनन पवन का यह सक्सेस मेरे दिल को छू जाता है. एक बड़ा सक्सेस है. मैं उसको यहाँ पे अभिनंदन करता हूँ, ढेर सारी शुभकामनाएं देता हूँ. और आखिरी में पवन, आगे इस मकाम पर पूरा मकाम जिंदगी भर करोगे या आगे भी जाओगे? क्या राय है आपकी? नहीं, रुकूंगा तो बिल्कुल ही नहीं. क्या क्योंकि अभी जो फिलहाल जो एज चल रही है 22 में हूँ, तो 22 साल का है. हाँ 22 साल. तो 22 साल की उम्र में अगर मैं कर सकता हूँ तो यकीनन हर कोई कर सकता है. और 22 साल में तो हमें तो कुछ भी आता पता नहीं था, समझता भी नहीं था. अभी सिचुएशन ही ऐसी थी कि जल्दी जल्दी करना था सब कुछ. अच्छा. तर पुढे आणखी तू काय करणार आहेस? सर आता सध्या तर मी RBI टार्गेट करतोय, जे की माझे 100% निघणार आहे. बर. कारण की ती बँकिंगमध्ये वन स्टॉप सोल्युशन म्हटलं जाते. त्याच्यामध्ये रेप्युटेशन पण खूप असते. एक पैसा तर सेकंडरी होतो आणि पहिलं आपलं पीस ऑफ माइंड जे असतं ते तिथंच आहे. बँकिंगमध्ये पण आहे तसं काही नाही, पण मग जे लास्ट सोल्युशन असेल किंवा लास्ट जे जॉब असेल ती मी RBI मधूनच करेन. अच्छा. ग्रॅज्युएट कधी झाला होता तू? 2024च्या जूनमध्ये 4 जूनला मला सर्टिफिकेट. आणि 2 वर्षामध्ये तुला हे यश अभ्यास अगोदरपासूनच सुरू असेल ना? अभ्यास तर म्हणजे बेसिक, म्हणजे चांगलं बेसिक जर म्हटलं तर 5वी-6वीलाच झालं होतं. पण नंतर असं काही माहित नव्हतं काय करायचं, कन्फ्युजन होतं की कोरोनामध्ये नंतर आता करिअर पाहतच नाहीये, दुकान सांभाळत होतो. पण म्हटलं दुकानात राहून काही होणार नाही, घरी राहून काही म्हणजे जर आपण कम्फर्ट झोनच्या बाहेर जर निघलो नाही. तुझ्या संपूर्ण कुटुंबाचा जो उदरनिर्वाह सध्या होता तो कशावर चालू होता, तो प्रेक्षकांसाठी सांगशील? त्यांचा जो उदरनिर्वाह होता तो आमचं कापड दुकान आहे पिशोरमध्येच आहे, त्याच्यावर चालू होता. आणि माझा मोठा भाऊ आहे मुरलीधर लोखंडे म्हणून, त्याने मला पहिल्यापासून तर आजपर्यंत जे असेल ते त्याने तिथपर्यंत शेवटपर्यंत साथ सोडली नाही आहे आणि त्याचे मनापासून खूप खूप आभार आहे. बरं. आई आणि वडिलांविषयी काय सांगशील? आई वडील तर लहानपणापासूनच म्हणजे त्यांनी खूप लाड पुरवले, कधीच कोणत्याच गोष्टीची म्हणजे कमी पडू दिली नाही. वडील असो किंवा आई, लहानपणापासून म्हणजे तुला जे पाहिजे ते मिळेल, जे पाहिजे ते कर. शिक्षणात रुची असल्या कारणाने त्यांनी मला बाहेर सुद्धा शिकायला पाठवलं. एवढा कमी वयात सुद्धा त्यांनी मला विश्वास ठेवला. त्याच्याबद्दल तर खूप खूप म्हणजे जेवढे आभार माना तेवढे कमी आहे. उनका फर्ज था. आणि तू तो खरा ठरवलास. तू 22च वर्षाचा आहे? हो नक्की. दाढी तर फुल भरली तुझी. 2003चा जन्म आहे सर, नोव्हेंबरमध्ये. 2003चा जन्म आहे. छान.
म्हणजे एक मोठं यश आहे. 22व्या वर्षी त्याने ते मिळवलेलं आहे. खरोखर हे यश जे आहे ते त्याने सुरुवातीला जे सांगितलं की खुशी का ठिकाणा नाही रहा, अशा पद्धतीनं त्याचं यश आहे. मला असं वाटतं की हा मुक्काम न राहता एक स्टेपिंग स्टोन व्हावा आणि आणखी तुझ्या मुलाखती घेण्याची संधी हो नक्कीच मला मिळावी हो आणि आपल्या डॉक्टर संजय गायकवाड यूट्यूब चॅनलवरील प्रेक्षकांना पुन्हा तुझ्या मुलाखती ऐकण्याची संधी मिळावी, नक्कीच सर. अशी इच्छा परमपिता पांडुरंगाच्या चरणी करतो. आणि दुसरी प्रार्थना तुझ्या भावी यशासाठी करतो. ऑल द बेस्ट. थँक्यू.